शंकरपाळी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची। 1 कप पेक्षा थोडीशी कमी मी साखर घेतलेली, 4 ते 5 वेलच्या घेतलेल्या आहेत। साखर आणि वेलची आपण मिक्सरला एकत्रित बारीक करून घेतलेली आहे। बारीक केलेल्या साखरमध्ये आपल्याला 1.5 केळ टाकून घ्यायचा आहे आणि केळ आणि साखर आपल्याला एकत्रित असं बारीक करून घ्यायचं आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपण 2.5 कप मैदा घेतलेला आहे, चिमूटभर मीठ टाकायचं आहे, 6 चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेले आहे। गरम केलेल्या तेलाचं मोहन आपल्याला मैद्यावरती घालायचं आहे। तयार करून घेतलेले केळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मैदा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। गरज पडली तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घालू शकता। 1 ते 1.5 घंट्यासाठी आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। 1 ते 1.5 घंटा झालेला आहे। मैद्याला मी छान असं मळून घेतलेलं आहे। आपल्याला 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। शंकरपाळीला छान लेयर्स पडण्यासाठी पोळीची एक बाजू आपल्याला दुमडून घ्यायची, त्यावरती आपल्याला पोळीची दुसरी बाजू दुमडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। रोलला आपल्याला हाताने प्रेस करून त्याला आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याची शंकरपाळी कट करून घ्यायची। चौकोनी आकारामध्ये मी अशा पद्धतीने ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। शंकरपाळी तळण्यासाठी कमी गॅसवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये शंकरपाळी सोडून घेतलेले आहे। सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती शंकरपाळी तळून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवरती करून ही शंकरपाळी तळून घ्यायची। डिटेल रेसिपीसाठी व्हिडिओच्या त्रिकोणावरती क्लिक करा। डिटेल रेसिपी आपण चॅनलवरती अपलोड केलेली आहे।